तर आजचा स्वातंत्र्य दिवस हा खास आहे कारण तो 19वा आहे आणि म्हणूनच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर एकूण 12व्यांदा ते ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यासाठीची जय्यत तयारी ही लाल किल्ल्यावरती झालेली आहे। त्यासाठी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी उपस्थित असणारे लाल किल्ल्यावरनं ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये पथसंचलन होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आणि त्यासाठी आपण बघतोय गेल्या काही काळापासून सुरू असलेलं पथसंचलन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची थीम ऑपरेशन सिंदूरची। गेल्या काही काळात पाकिस्तान सोबतचा वाढलेला तणाव, पाकिस्ताननं केलेली कुरघोडी, दहशतवाद्यांना पोसण्याचं काम करणाऱ्या पाकड्यांना शिकवलेला धडा, या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर हे अर्थातच संपूर्ण देशाला एक प्रकारे केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच भारताची ताकद दाखवणारं ठरलं आणि त्यासाठीच आपण बघतोय ही थेट दृश्य ज्यामध्ये आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कशा पद्धतीनं आजचा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचं पथसंचलन सुद्धा खास आहे। इतकंच नव्हे तर आज ऑपरेशन सिंदूर मध्ये लढणाऱ्या सर्वांचा यथोचित सत्कार गौरव हा केला जाणार आहे। नवीन भारत ही आजची थीम, तसंच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। थोड्याच वेळात इथे पंतप्रधान दाखल होतील लाल किल्ल्यावरनं। आज 12व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत। त्यासाठीची झालेली ही जय्यत तयारी। ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जगच ढवळून निघालं। देशातलं वातावरण सुद्धा आपण पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। ऑपरेशन सिंदूरवरनं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, मात्र जगाला आपली ताकद दाखवण्याचं काम आपण केलं आणि येत्या काळात अशा पद्धतीनं दहशतवादी कुरघोड्या कोणीही केल्या तर त्याला युद्धच मानलं जाईल। केवळ दहशतवादी कुरघोडी असं मानलं जाणार नाही आणि जिथून हा दहशतवाद पोचला गेला त्या देशासोबत थेट युद्ध होईल असा इशाराच भारतानं दिला। भारतानं एक चोख संदेश दिलेला आहे। केवळ पाकिस्तानसाठी तो संदेश नव्हता तर जिथे जिथे अशा कुरघोड्या होत आहेत, जिथे जाणीवपूर्वक सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात आहे, अशा ठिकाणी भारत शांत राहणार नाही। अशांवरती भारतीय नागरिकाला ठेच पोहोचली तर त्यावरती अर्थातच भारत हा जोमानं उभा राहील आणि बिमोड करेल समोरच्याचा असं ठणकावून सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय 19वा हा स्वातंत्र्य दिवस आणि त्यासाठीची पूर्ण सज्जता झालेली आहे। 12व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करतील, देशाला संबोधित करतील। तब्बल तिसरी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुमतानं निवडून आलेले आहेत। 2014, 2019 आणि त्यानंतरची आताची जी निवडणूक होती ती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाजवली। गेल्या 2 वेळेपेक्षा अर्थातच मताधिक्य जरी कमी झालं असलं तरी बहुमताचा आकडा पार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले। आणि त्यानंतर आपण बघतोय दिल्लीमधली ही दृश्य आहेत। अनेक विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जय भारत असे या विद्यार्थ्यांच्या नवीन भारत ही थीम ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आपण बघतोय ही थेट दृश्य आपण बघतोय। परराष्ट्रमंत्री तसंच लोकसभा अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित आहेत। किरेन रिजिजू हे देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होतील। एस जयशंकर, ओम बिर्ला आणि किरेन रिजिजू यांची आपापसात चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, आजचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, काय दिवसभरातल्या कार्यक्रमाची रूपरेषा? बिलकुल, आता 7 वाजता हे संपूर्ण तिन्ही दलाचे प्रमुख दाखल झाले आहेत, सीडीएस पण दाखल झालेले आहेत। 7:05 बरोबर म्हणजे की राजनाथ सिंग तिथे दाखल होतील आणि त्याचबरोबर नंतर 7:11 पण RM दाखल होतील आणि 7:18 पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोर गेट वरून दाखल होणार आहेत आणि त्यांचं स्वागत करतील रक्षा मंत्री, रक्षा राज्यमंत्री आणि डिफेन्स सेक्रेटरी।
आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर सुद्धा दिला जाणार आहे आणि त्यानंतर गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साधारणतः 7:30 वाजता झेंडावंदन करणार आहेत आणि 21 तोफांची सलामी जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर 5:33 बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन असणार आहे. हा लाल किल्ल्याचा परिसर आहे. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा भाषण केले लाल किल्ल्यावरून. सर्वाधिक जे भाषण झालेलं आहे ते म्हणजे की 98 मिनिटाचं भाषण झालेलं आहे. आज नेमकं लाल किल्ल्यावरून किती वेळ भाषण करतात त्याच्याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणकोणत्या मुद्द्याला स्पर्श करतात. ऑपरेशन सिंदूर असेल, देशाचं शौर्य असेल, सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेने घातलेले निर्बंध आहेत, त्याचबरोबर पाकिस्तान सोबतचे संबंध, चीन सोबतचे संबंध, याशिवाय काही नवीन योजना. कारण जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं आहे तेव्हा तेव्हा मोठी काहीतरी घोषणा केलेली आहे. तर अशा घोषणापैकी आज कोणती घोषणा केली जाते का ते पाहावं लागणार आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा आहे. लाल किल्ला परिसरामध्ये हा संपूर्ण स्वातंत्र्याचा सोहळा होतो. आसपास संपूर्ण रस्ते जे आहेत ते बंद केलेले आहेत कारण रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत. दिल्लीमध्ये पाऊस आहे आणि त्यामुळे सुद्धा रस्ते काही प्रमाणावर डायव्हर्ट केलेले आहेत. परंतु सुरक्षा कारणास्तव पूर्ण हा जो परिसर आहे चांदणी चौकचा तो पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. सीसीटीव्हीची टेहळणी आहे. अंडर व्हेकल सिस्टीम जी आहे ती बसवण्यात आलेली आहे म्हणजे की कोणत्याही गाडीमध्ये काही स्फोटक बसवले असतील तर ते लवकर समजून येतील. तर अशा प्रकारची सिस्टीम जी आहे ती बसवण्यात आलेली आहे या भागामध्ये आणि सिक्युरिटी चेकिंग मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर AI द्वारे फेस डिटेक्शन केलं जाणार आहे. कोणता गुन्हेगार आहे त्याची हिस्ट्री काय आहे हे बरोबर AI द्वारे शोधली जाणार आहे. अँटी ड्रोन सिस्टीम ही पहिल्यांदा बसवण्यात आलेली आहे कारण आता ड्रोन हल्ले वाढवण्यात आलेले आहेत किंवा ड्रोनमुळं कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोनने टेहळणी करता येऊ शकते किंवा हल्ले करता येऊ शकते. तर त्याला तोड देण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीम जी आहे ती या परिसरामध्ये बसवण्यात आलेली आहे की ज्यामुळे कोणीही ड्रोनद्वारे हल्ला करत असेल तर अँटी ड्रोनने तो हल्ला जो आहे तो परतवून टाकता येऊ शकतो. त्याचबरोबर देशभर रेड अलर्ट आहेत. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन या ठिकाणी घातपाताच्या घटना होऊ शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये सुद्धा रेड अलर्ट मोठ्या प्रमाणावर आहे. साधारणतः 10,000 पोलिसांचा फौज फाटा या परिसरामध्ये आहे आणि 3,000 पोलीस जे आहेत ट्रॅफिक पोलीस हे संपूर्ण वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काल रात्रीपासून धावपळ करत आहेत. महिला पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. महिला कमांडोज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या परिसराला एक प्रकारे छावणीचं रूप आलेलं आहे असं म्हणता येईल आणि अशा या वातावरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं देशाला काय संबोधन करतात ते पाहावं लागणार आहे. अगदी सगळ्यात महत्वाचं रामराजे आजचा महत्वाचा दिवस यासाठी आहे कारण संपूर्ण जगाचं लक्ष भारत काय संदेश देतो याकडेही असणार आहे. कारण जसा उल्लेख तुम्ही केला तो अमेरिकेचा असेल, चीनचा असेल, पण त्याबरोबरीनं नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम हा सुद्धा एक ठळक असा मेसेज दिला जातोय. ऑपरेशन सिंदूरचा तर मेसेज आहेच, पण या माध्यमातून अजून कोणते मेसेज दिले जातील कारण सरळ सरळ 50% टॅरिफ जरी लावलेला असला तरी सुद्धा अमेरिकेला आपण उघडपणे विरोध करत आहोत. त्यांचे डेअरी प्रोडक्ट संदर्भात असेल आणि देशासाठी किसान म्हणजे देशासाठी आपला शेतकरी महत्वाचा आहे हे सुद्धा यापूर्वी स्वतः पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये कोणत्या महत्वाच्या घोषणा ते करू शकतात? बिलकुल टेरिफ लावला असला तरी शेतकऱ्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही असं स्पष्ट भूमिका जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. यापूर्वी जर लाल किल्ल्याचा जर इतिहास पाहिला तर लाल किल्ल्यावर अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्या LPG सिलेंडर लोकांनी सोडावं या संदर्भातची घोषणा केली होती. स्वच्छ भारत अभियानच्या संदर्भातची घोषणा केली होती. ट्रिपल तलाक जे आहे ते आपण संपवून टाकणार या संदर्भातची घोषणा केली होती. अशा अनेक घोषणा ज्या आहेत त्या याच लाल किल्ल्यावर करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली होती. आणि म्हणूनच की यावेळेस सुद्धा हे भाषण अतिशय महत्वाचं आहे कारण रशिया सोबतची आपली मैत्री आहे. त्यामुळे अमेरिकेने टेरिफ निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं जो भारतीयावर परिणाम होतोय तर अशा वेळी भारतीयांना देशवासियांना उद्योजकांना आश्वासक असं आपल्या नेत्याने आपल्या पंतप्रधानांनी आपल्या पाठीशी आश्वासकपणे उभं राहावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतली जाते. कारण त्या संदर्भामधला उल्लेख केला जातो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे की राहुल गांधी यांनी ईव्हीएम वरून वारंवार हल्ले सुरू केलेले आहेत. संसदेमध्ये मागील 3 आठवड्यापासून संसद जी आहे ती चालत नाहीये. मग अशा वेळी संसदेचा उल्लेख सुद्धा केला जाऊ शकतोय का ईव्हीएमच्या माध्यमातून, किंवा जे मतदान चोरीचा आरोप जो केला जातोय वारंवार राहुल गांधी यांच्याकडून, तर त्याला सुद्धा स्पर्श केला जातोय का या भाषणामधून, ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर महिलाच्या संदर्भामध्ये मोठ्या घोषणा ज्या त्या नेहमी करण्यात आलेल्या आहेत. तर यावेळेस काही महिलांच्या संदर्भामध्ये काही मोठी घोषणा केली जाते का, ते सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण लखपती दीदीच्या संदर्भामध्ये मागील वेळेस घोषणा करण्यात आली होती की लखपती दीदी वाढवल्या जाणार आहेत, उद्योगामध्ये महिलांना पुढे नेलं जाणार आहे, अशा घोषणा केल्या गेल्या होत्या. तर अशाच प्रकारची आणखीन एक घोषणा इथे केली जाते का? कारण वेळ महत्वाची आहे, वेळ खूपच नाजूक आहे, विरोधक तुटून पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने निर्बंध आपल्या लादलेले आहेत आणि त्याचबरोबर देशाला विकासाकडे नेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला संरक्षणासाठी मग ते पाकिस्तान असेल किंवा चायना असेल, ह्या दोन्ही सीमेवर एकाच वेळी लढावं लागणार आहे. तर अशा पार्श्वभूमीवर आजचा हा लाल किल्ल्यावरचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय महत्वाचं असणार आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद. या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत. तर बातमी स्वातंत्र्य दिनाची अतिशय महत्वाची, कारण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वायुसेनेच्या 26 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेत आणि या सर्वांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांची मुख्यालय जमीनदोस्त केली होती आणि त्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे यापैकी काहींनी रशियन बनावटीच्या S-400 अर्थात सुदर्शन चक्राचा वापर करून पाकिस्तानची 5 फायटर विमानं पाडली आणि या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी शौर्य पदक जाहीर करण्यात आले. नेमके हे शूरवीर कोण आहेत तेही पाहूयात.